लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्री पोलिसांनी 27 गोवंश जनावरांची सुटका केली. कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करण्यात येत होते गोवंश. फुलंब्री पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत कत्तलीच्या उद्देशाने येणाऱ्या 27 गोवंश जनावरांची सुटका करून 31,50,000चा मुद्देमाल जप्त करून 2 आरोपींवर कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक, प्राण्यांवरील क्रूरता तसेच कत्तलीस प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने फुलंब्री पोलिसांनी दिनांक 21 जुलै रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चौका बस स्टँड येथे टाटा कंटेनरमध्ये संशयास्पद 27 बैल अत्यंत अमानुष व क्रूर पद्धतीने दाटीवाटीने कुंपून वाहतूक करणारे आरोपी इरफान शेख मेहमूद वय 37 वर्ष व असलम सुकू कुरेशी वय 22 वर्ष दोघे राहणार ईदगाहनगर सिल्लोड यांना ताब्यात घेऊन 27 गोवंश जनावरे बैल यांची अंदाजे किंमत 13,50,000 रुपये व टाटा कंपनीचा कंटेनर अंदाजे किंमत 18 लाख असा एकूण 31,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 मधील कलम 5(अ), 5(ब), 3(5) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम 3(1), 191 गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गोवंश जनावरांची सुटका करून सर्व 27 जनावरांना पालगावातील मातोश्री प्रयागबाई जाधव गौशाळा येथे सुरक्षितपणे जमा करण्यात आले आहे. सदरील कारवाई फुलंब्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम बारहाते, पोलीस उपनिरीक्षक राजेश दवंगे, पोलीस अंमलदार नागलोथ अनिल शिंदे, सिद्धार्थ वक्ते, हुशिंगे, गायकवाड, मसरकर, कांबळे, आरखडे यांनी केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.